आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते निघालेले आहेत। मतदान केंद्रावर पोहोचलेले असून त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब सुद्धा आहे। त्यांची आई, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा आपल्याला दिसतायत आणि हे सगळे जण मतदानाचा हक्क बजावतायत। तर विदर्भातील 5 ठिकाणी 5 लोकसभा मतदार केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया पार पडते आणि सगळ्याच उमेदवारांनी सकाळीच येऊन मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतात। तर नागपूरमध्ये खरं तर उन्हाचा पारा खूप आहे, मात्र प्रत्येकाला घराबाहेर पडायचंय, मतदान करायचंय आणि त्यानुसार सगळे राजकारणी असतील, सेलिब्रिटी असतील, सर्वसामान्य जनता सगळ्यांनाच येऊन आजचा दिवस जो आहे, आजचा लोकशाहीचा उत्सव साजरा करायचा आहे। तर नागपूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आहेत नितीन गडकरी, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात ही लढत होतीये। तर नागपूरमध्ये आता देवेंद्र फडणवीस आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावतायत, काय सध्याचे तिथले अपडेट्स आहेत? नक्कीच नागपूर लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला सकाळी 7 वाजता प्रारंभ झाला होता आणि आपण पाहिलं होतं की सकाळी पहिल्या वेळी सरसंघचालक मोहन भागवत आणि नितीन गडकरी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धरमपेठ येथील धरमपेठ हिंदी प्राथमिक शाळेमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सहपरिवार आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांची आई सरिता फडणवीस या देखील आहेत। खासगी वाहनाने देवेंद्र फडणवीस ते आपला मतदानाचा हक्क बजावायला इथे आलेले आहेत आणि त्यांनी आपली म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची आई ज्येष्ठ आहेत, त्यामुळे वयाने त्या जास्त प्रमाणात त्यांना चालण्याला अडचण होते। आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आईचा हात पकडून जे आहे ते त्यांना या मतदान केंद्राच्या आत आणलेलं आहे आणि आता निवडणुकीसाठीची जी प्रक्रिया असते म्हणजे मतदार यादीमध्ये आपलं नाव शोधलं जात आहे आणि ते स्वतः उपमुख्यमंत्री मतदानासाठी रांगेत लागलेले आहेत। थोड्याच वेळात ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतील आणि बाहेर येतील। खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी मतदानाला येतील याची वाट पाहिली जात होती। ते आता या मतदान केंद्रावर आलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते आपला मतदानाचा हक्क बजावतील। अगदी बरोबर आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय, नागपूरमधली ही दृश्य आहे। देवेंद्र फडणवीस सहकुटुंब मतदानासाठी दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही वेळात ते मतदानाचा हक्क बजावतील। त्यांच्यासोबत त्यांची आई आणि त्यांच्या पत्नी सुद्धा आपल्याला दिसतात। तर उपमुख्यमंत्री राज्याचे आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस या मतदान केंद्रावर दाखल झाल्यामुळे अर्थात मीडियाचा गराडा तर आहेच आणि त्याशिवाय निवडणूक अधिकारी सुद्धा त्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला दिसतात। प्रत्येक खरं तर मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांनी योग्य ती काळजी घेतलेली आहे, कारण लोकशाहीचा हा उत्सव आहे। लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान जे आहे ते आज पार पडते। तर विदर्भामधल्या 5 लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान प्रक्रिया पूर्ण होती। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती, तर 3 वाजेपर्यंत गडचिरोलीमध्ये मतदान होणार आहे आणि इतर बाकी मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। त्यामुळे प्रत्येक जण लवकरात लवकर मतदान केंद्रावर पोहोचून आपला मतदानाचा हक्क बजावतोय। मतदान करण्यासाठी आपली जी कर्तव्यता आहे ती पूर्ण करतायत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या मतदान केंद्रावर आलेले आहेत। पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। उदय, आपण पाहतोय हा मतदारसंघ जो आहे या ठिकाणी नागपूरचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात ही लढत होती। तर या मतदारसंघात खरं तर वंचितनं आपला उमेदवार दिलेला नाही, तर काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे ही लढत सुद्धा अतिशय रंगतदार असणार आहे, चुरशीची असणार आहे। मात्र भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी दावा केलाय की यंदाच्या निवडणुकीत मी सर्वाधिक मताधिक्यानं म्हणजे जवळपास 75% मताधिक्यानं मी निवडून येईन असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेला आहे। आणि सकाळपासूनच या मतदान केंद्रावर आता मतदारांचा उत्साह दिसतोय। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडे। उदय, आपण पाहतोय दृश्यांमध्ये आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं कुटुंब मतदान केंद्रात गेलेलं आहे। तिथली प्रक्रिया पूर्ण करून ते आपला मतदानाचा हक्क बजावतील आणि मतदारांचा एकूणच उत्साह कसा दिसतोय या मतदान केंद्रावर?
नक्कीच नागपूरमध्ये जे आहे ते सकाळपासून मतदारांचा उत्साह जो आहे तो कायम आहे. आपण सध्या ज्या मतदान केंद्रावर आहे मतदान केंद्र क्रमांक 56 आहे आणि टोली क्रमांक 257 इथे जे आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या परिवारासह जे आहे ती मतदानाची प्रक्रिया पाडत आहेत. आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस जे आहेत आपल्या मतदानाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करतात ते आपला मतदानाचा हक्क इथं बजावत असल्याचं आपण पाहू शकत आहे. खरं तर इथं या मतदानाच्या बाहेर गर्दी जी आहे ती इथं मतदानाची झाली आहे आणि अशी स्थिती जवळजवळ नागपुरातल्या सर्वच मतदान केंद्रावर जवळपास 10% इतक्या मतदान आतापर्यंत नागपूरमध्ये पार पडलेलं आहे आणि इथून पुढे ही आकडेवारी जी आहे ती मतदानाची टक्केवारीची जी आकडेवारी आहे ती वाढणार आहे. आपण या दृश्यामध्ये पाहतोय की देवेंद्र फडणवीस आपलं मतदान जे आहे ते पूर्ण करत आहेत. पहिले त्यांच्या आईने आपलं मतदान दिलेलं आहे, बॅलेट पेपरची लागलेली आहे. त्यानंतर अमृता फडणवीस आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आहे ती आपली मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहेत. खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी हा सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आता ते अगदी बरोबर आहे. आपण आता थेट दृश्य पाहतोय. आमचे प्रतिनिधी उदय दिमांडे सुद्धा आपल्याला तिथून आढावा देत होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी आता मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मतदान प्रक्रिया ही गुप्त असते, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत जे आहे त्या मतदान पेटीमध्ये बंद केलेलं आहे. 6 वाजल्यानंतर ही संपूर्ण मतदान प्रक्रिया बंद होणार आहे आणि 4 तारखेला कळेल की प्रत्येक मतदार राजानं आपल्या मतदानाचा कौल हा कुणाच्या पारड्यात टाकलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. देशभरात हा उत्सव सुरू आहे लोकशाहीचा. नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि ते आता तिथून बाहेर येऊन मीडियाशी काही संवाद साधतायत का, प्रतिक्रिया देत आहेत का, हे देखील पाहायचं आहे. पण प्रत्येकाने मतदान करा असं आवाहन सगळेच राजकारणी, सगळेच नेते मंडळी करतायत आणि खऱ्या अर्थानं नागरिकांनी ते पाळलं पाहिजे. कारण घराबाहेर पडा, मतदान करा आणि योग्य त्या खासदाराला किंवा योग्य त्या उमेदवाराला निवडून द्या. आणि हीच प्रक्रिया या सगळ्या नेते मंडळींनी सुद्धा केलेली आहे. त्यामुळे ही संधी तुमच्यासाठी आहे, तुमचा योग्य तो खासदार निवडून देण्याची. आणि आपण आता ही दृश्य पाहिलेली आहेत ती नागपूरमधल्या मतदान केंद्रावरची ही दृश्य आहेत. तर या ठिकाणी नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. खरं तर या संपूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यासाठी जाऊन प्रचार केलेला आहे. त्यांच्या प्रचार यात्रेमध्ये ते सहभागी झालेले होते. अनेक जाहीर सभा त्यांच्या झालेल्या आहेत. स्टार प्रचारक म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे राज्यामध्ये पाहिलं जात आहे. जास्तीत जास्त सभा देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात भाजपकडून आयोजित करण्यात आल्यात, महायुतीकडनं आयोजित करण्यात आलेले आहेत. आणि त्याच धर्तीवर त्यांनी महायुतीचे जे या 5 मतदारसंघामधले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जाऊन त्यांनी जोरदार प्रदर्शन केलं, शक्ती प्रदर्शन केलं, प्रचार सभा घेतलेल्या आहेत. आणि आता स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्यांच्यासोबत त्यांची आई आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित असून त्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. खरं तर प्रत्येक मतदान केंद्रावर योग्य ती व्यवस्था करण्यात आलेली आहे, सोय ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणत्याही मतदार राजाला कोणताही त्रास होणार नाही. रांगेनं, शिस्तबद्ध पद्धतीनं आणि शांततेत मतदान करा असं आवाहन करण्यात येतं आहे. देवेंद्र फडणवीस मतदान पूर्ण करून ते आता बाहेर पडत आहेत. सोबत त्यांच्या आई आहेत, त्यांच्या आई ज्येष्ठ आहेत, त्यामुळे आईचा हात धरून, जरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी त्या माऊलीचा तो मुलगा आहे, त्यामुळे आपल्या आईची काळजी घेते या मतदान केंद्रावरून बाहेर पडतानाची ही दृश्य आपण पाहतोय. तर ही दृश्य आहेत थेट नागपूरमधली. नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देणारी ही निवडणूक म्हणता येईल आणि म्हणूनच या लोकसभा निवडणुकीकडे सगळ्यांचं विशेष लक्ष असून आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. तर सध्या या टप्प्याच्या अनुषंगानं अनेक ठिकाणी अखेरच्या प्रचार सभा सुरू आहेत. तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आज मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता ते या मतदान केंद्रावरून
निघतानाची ही दृश्य आहेत. सोबत त्यांचं कुटुंब आहे, त्यांच्या आई आहेत, त्यांच्या पत्नी आहेत. तर आईला सुरक्षित व्यवस्थित गाडीमध्ये बसवून मग मी प्रसार माध्यमांशी बोलेन असं त्यांनी नुकतंच तिथल्या प्रसार माध्यमांना सांगितलेलं आहे. कारण अर्थात उपमुख्यमंत्री तिथे आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. पाहूया देवेंद्र फडणवीस आता काय म्हणतायत ते. आगे से ले लो कांति भाई खाली विजुअल ले नहीं बूम मत डालो हटा मैडम काय करताय ओ मॅडम अरे तर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि ती मतदानाची काळी शाई ही सगळ्यांना त्यांनी दाखवलेली आहे. अर्थात त्यांना सगळ्यांना सांगायचंय, एक प्रकारे त्यांना आवाहन करायचंय की तुम्ही सुद्धा घराबाहेर या आणि मतदानाचा हक्क बजावा. आणि तिथून ते आता या मतदान केंद्रावरून निघालेले आहेत. तर त्यांच्यासाठी अनेक ठिकाणी सध्या पोहोचायचंय, कारण इतर टप्प्यांमध्ये सुद्धा प्रचार सभा सुरू आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासोबत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आज 102 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते. 21 राज्यांमध्ये मतदान सुरू आहे. नागपूरमध्ये म्हणजे महाराष्ट्रामधल्या विदर्भामध्ये 5 लोकसभा मतदारसंघामध्ये ही मतदान प्रक्रिया सुरू असून रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी मतदान सुरू आहे. तर मतदानाविषयीच्या सगळ्या घडामोडी अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. त्यासाठी आमच्या वेबसाईटला सुद्धा लॉग इन करायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज 18 लोकमत. एक ब्रेक घेऊन लगेचच परततोय.